सगळं कार्यक्रम करतो अशा पद्धतीनं प्रत्येक काय आहे त्यांना आता त्यांची शिस्तीची व्याख्या कदाचित ती आहे, कारण त्यांच्या मुलाच्या संस्कारावरून ते दिसतंय की त्यांच्या शिस्तीची व्याख्या काय. शेवटी कसं असतंय, जी पेरलं ती उगवत असते. त्यामुळे आपण त्याच्यावर काय फार बोलायची गरज नाही. तुम्हाला ते भस्मासूर माहिती आहे का? स्वतःच डोक्यावर हात ठेवून भस्म झालतं बघा, तसा काहीचा प्रकार आहे. आणि कसं आहे, ती जी मिरवणूक होती ती गणेश विसर्जनाची होती. त्यांच्या मातोश्रींचा वर्षभरापूर्वीच 3,29,846 मतानं लोकशाही मार्गाने पराभव झाला. त्याच्यापूर्वी त्यांच्या पिताश्रींचा 1,28,000 काही मताच्या फरकानं पराभव झालाय. त्याच्यापूर्वी त्यांच्या आजोबांचा त्या ठिकाणी 2.5 लाखापेक्षा जास्त मतानं लोकसभेला पराभव झालाय. ही सगळे पराभव झालेले असताना त्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत येऊन नाच करायचा, नंगा नाच करायचा आणि आपल्या स्वतःच्या घराचे संस्कार त्या ठिकाणी दाखवायचे. आणि ते संस्कार किती चांगले आहेत हे पुन्हा वडिलांना त्याचं कौतुक करायचं. मला वाटतं ह्याच्यापेक्षा काही दुर्भाग्याची गोष्ट असू शकत नाही. ह्या घराण्यानं 40 वर्ष ही जे म्हणतात ना, तुम्ही आता सारखा आमच्यावर आरोप करता की तुमचं वैयक्तिक भांडण आहे. मला तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे. राजेसाहेबांची हत्या 2006ला झाली. 2006 पासून माझा संघर्ष चालू झाला. 2006च्या पूर्वी पद्मसिंह पाटील ह्या घराण्याकडे एक हाती सत्ता होती, मंत्री होते. मग 40 वर्ष तुमच्या घरात मंत्रीपद असताना त्यावेळेस नेमकं तुम्हाला धाराशिव जिल्ह्याच्या विकासापासून कुणी अडवलं होतं? कुणी तुम्हाला रोखलं होतं की तुमच्या 40 वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात हा जिल्हा मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3ला गेला. शुद्ध शब्दात ग्रामीण भाषेत सांगायचं म्हणलं तर दरिद्री जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3ला गेला. हे तुमचं अपयश नाही का? मला वाटतं ह्याचं उत्तर देणं गरजेचं आहे. आणि तुम्हा मंडळींना सांगायचंय की मी कायदेशीर मार्गाने माझ्या वडिलांच्या हत्तीचा जो गुन्हा आहे त्याच्या बाबतीत कायदेशीर प्रक्रियेनं मी न्याय मागतोय. माझं वैयक्तिक मी कुठेही हित आणून कुठल्या कामाला स्थगिती दे असलं प्रकार मी माझ्या सत्तेत असतानाही केलं नाही, विरोधीत असतानाही केलं नाही. मी तेवढं भान ठेवलेलं आहे. फक्त त्या मंडळींनी स्वतःचे संस्काराप्रमाणे वागणं चालू. आणि ही जी काय मस्ती आहे ती फक्त पैशाची आहे. आणि हा पैसा कुठला आहे? ह्या सर्वसामान्य लोकांचं शोषण 40 वर्ष करून तुम्ही कमवलेली संपत्ती आहे. तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सभासदाची ट्रस्ट त्या ठिकाणी लुटून कमवलेली ही संपत्ती आहे. आणि त्या ट्रस्टचं मेडिकल कॉलेज धाराशिवला करायचं सोडून नेरुळला न्यायचं. मला तुमच्या माध्यमातून प्रश्न आहे की तेरणा ट्रस्ट जे सभासदाच्या मालकीचा आहे त्याचं जे मेडिकल कॉलेज आहे, एक शेतकऱ्याचा पोरगा दाखवा, पद्मसिंह पाटील आणि राणा पाटील आणि मल्हार पाटील या तिघांनी, की त्यांनी फुकट त्या पोराला डॉक्टर केलंय. 2-2 कोटी रुपये 1.5 कोटी रुपये डोनेशन घेऊन ही लोक त्या ठिकाणी नफा कमवतात. त्या ट्रस्टवर सर्वसामान्य शेतकऱ्याचा आणि सभासदाचा अधिकार होता. आणि तीच मंडळी त्याच पैशाचा माज करून आमच्या पुढून पाहत असतील तर धाराशिव मधल्या जनतेनं त्या दिवशीचा सगळा प्रकार बघितलाय. जनतेच्या लक्षात आलंय माज मस्ती कुणात आहे. आणि हा माज ही मस्ती जनता निश्चित उतरेल, सगळ्या खानदानाची उतरेल.